याच्यानंतर थेट आपण शिर्डीमध्ये जाणार आहोत। प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, शिर्डीमध्ये सुद्धा भाविकांची प्रचंड रीघ लागलेली आहे। दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांचा नेमका काय संकल्प आहे, कशा पद्धतीची गर्दी शिर्डीत आहे? ते प्रत्येक वर्षी डिसेंबर आहे, डिसेंबर आहे। आजही साईच्या दर्शनासाठी आहे ते भक्त या ठिकाणी आलेले आहेत। आपण दर्शन रांगेत आता आहोत। दर्शन रांग जी आहे ती दर्शन रांग जो हॉल आहे तो पूर्णपणे भरलेला आहे। मंदिरात पहाटेपासूनच गर्दी जी आहे ती बघावत मिळते आहे। अनेक भाविक जे आहेत काही या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। त्याचबरोबर आज भक्तांच्या सुविधेसाठी जे मंदिर आहे ते रात्रभर खुलं राहणार आहे। रात्रीही भक्त 24 तास दैवावर दर्शन घेऊ शकणार आहेत। अगदी, आणि त्याच्यामुळे तुमच्या मागे दिसणाऱ्या गर्दीवरूनच आम्हाला निश्चित कल्पना येते की शिर्डीमध्ये सध्या प्रचंड मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत। नवीन वर्षाचं स्वागत हे साईंच्या चरणी लीन होऊन करायचं, अशी भावना याच्या मागे या सगळ्या भाविकांची आहे। तर संपूर्ण देशभरातली जी काही मंदिरं आहेत तिथे सुद्धा आज गर्दी झालेली आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। सध्या ही थेट दृश्य आपण बघतोय उज्जैनची दृश्य आहेत श्री महाकालेश्वर मंदिरामधली, जिथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेत। वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिरात सुद्धा भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे, ही दृश्य आपण बघतोय। त्याचबरोबर मदुराईमध्ये मीनाक्षी मंदिरात सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे। तर दिल्लीत हनुमान मंदिरात सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बाप्पाच्या चरणी लीन होऊन हे स्वागत भाविकांकडून केलं जाते। ठिकठिकाणची ही दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय। तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजचे सगळे प्रेक्षक घरबसल्या उज्जैन, वाराणसी, मदुराई, दिल्ली या ठिकाणच्या या मंदिर परिसरातली दृश्य पाहू शकताय, थेट दर्शन घेऊ शकताय। देवाच्या दर्शनानं या सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत सगळेजण करतायत।